होते भाजपच्या श्यामल शिरसाट विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालकेंमध्ये लढत। त्यामुळे नगराध्यक्ष कोण होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि पंढरपूरकरांमध्येही या संदर्भातली उत्सुकता वाढलेली आहे। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी संतोष कुलकर्णी सध्या आपल्या सोबत जोडले गेले आहे। संतोष, अत्यंत महत्त्वाची ही लढत आहे। श्यामल शिरसाट विरुद्ध तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या प्रणिता भालकेंमध्ये ही लढत आहे। नगराध्यक्ष कोण होणार हा उत्सुकतेचा प्रश्न आहे। नक्की काँग्रेसच्या प्रणिता भालके आणि भाजपच्या श्यामल शिरसाट यांच्यात काटेकी टक्कर आहे। एकूण 64.34% मतदान झालेलं आहे। आज 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। 53 निवडणूक प्रमुख अधिकाऱ्यासह निवडणूक अधिकाऱ्यासह 53 कर्मचारी ही निवडणूक प्रक्रिया पार पाडणार आहेत। 20 अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून 1 DYSP, 3 PI, 10 PSI, API, 166 पोलीस कर्मचारी आणि 60 होमगार्ड सह इतर यंत्रणा तैनात करण्यात आलेल्या आहे। पंढरपूरमध्ये गेले अनेक वर्ष, जवळपास 40 वर्ष भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक गटाची सत्ता आहे आणि त्यामुळे ही सत्ता साबित करण्याचा प्रयत्न यंदा काँग्रेसकडून केला गेलेला आहे। प्रणिता भालके यांना निवडणूक रिंगणात उतरवलं गेलेलं आहे आणि भाजपकडून श्यामल शिरसाट यांना उतरवलं गेलं आहे। काटेकी टक्कर आहे। कोण जिता वही सिकंदर अशा प्रकारची स्थिती सध्या पंढरपुरात निर्माण झालेली आहे। उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। परिचारक आपला गड अबाधित राखणार की काँग्रेस हा गड त्यांच्या ताब्यातून घेणार याकडे अवघ्या शहराचं लक्ष लागलेलं आहे। प्रणिता, अगदीच संतोष, आपण जर पाहिलं तर मुख्य पक्षांमध्ये अनेक ठिकाणी निवडणूक झालेली आहे, अनेक ठिकाणी चुरस पाहायला मिळालेली आहे। पंढरपुरात मात्र वेगळं वातावरण पाहायला मिळतं। या आधी पंढरपुरामधील समीकरणं काय होती आणि आता ती समीकरणं काही बदललेली आहेत का की जैसे थेच आहे? नक्की या निवडणुकीत समीकरणं बदललेली आहेत। प्रामुख्याने भाजपचे माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांचं इथं राजकीय वर्चस्व आहे। गेले जवळपास 40 वर्षे नगरपालिका असेल, ग्रामपंचायत असतील, ZP असेल, सगळीकडे त्यांचं वर्चस्व आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये, नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जे परिचारक विरोधी आहेत ते सर्व एकत्र आलेले आहेत आणि त्यांना परिचारकांना हरवायचं, त्यांना परिचारकांचं जे अस्तित्व आहे त्यांना शह द्यायचा आहे आणि म्हणून सर्वांनी एकजूट करून परिचारकांविरुद्ध ही निवडणूक लढवली। प्रामुख्याने भालके गट इथं प्रबल आहे। पंढरपुरात कोणतीही निवडणूक असो, परिचारक विरुद्ध भालके हे समीकरण आहे, पण भालकेंना इतर नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि त्यामुळे आज परिचारकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। विरोधक जे आहेत ते ही सत्ता मिळवण्यास यशस्वी होतात की परिचारक पुन्हा आपला गड अबाधित राखतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। इथे एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे बोला या निवडणुकीत एक गोष्ट सर्वात महत्त्वाची होती म्हणजे पंढरपूर कॉरिडॉरचा मुद्दा घेऊन विरोधक निवडणूक रिंगणात उतरले। त्यांनी विकासाचं एक विजन मांडलं। मात्र गेले 40 वर्ष परिचारकांनी जो विकास केलेला आहे त्यांच्यापुढे जे विरोधकांनी मुद्दे मांडलेले आहेत ते किती प्रभावी ठरतात आणि ते निवडून येतात का हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। प्रणिता, अगदीच, आणि याच प्रश्नाचं उत्तर थोड्याच वेळात स्पष्ट व्हायला सुरुवात होईल। संतोष, त्या संदर्भातले अधिक अपडेटही तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर राज्यातील विविध नगरपालिका, नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान हे झालेलं आहे आणि 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। गुलाल कोणाचा हा प्रश्न आहे, त्याचं उत्तर